दिनांक 5 मे 2024 रोज रविवारला सकाळी 10 ते 2च्या दरम्यान इंडियन रेड क्रॉस सोसायटी आर्वीतर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन माहेश्वरी भवन आर्वी येथे करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष HDO साहेब आर्वी, उपाध्यक्ष राजेंद्र तेलरांदे, सचिव डॉक्टर अभिषेक धरमठोक, कोषाध्यक्ष रवींद्र शहा, इंडियन रेड क्रॉस सोसायटी ब्रांच आर्वीचे कार्यकारी सदस्य डॉक्टर अरुण पावडे, रमेश जवंजाळ, रवींद्र सोनटक्के, किशोर चोरडिया, सुशील लाठीवाला, डॉक्टर भूषण अग्रवाल, सौ डॉक्टर प्रतिभा पावडे उपस्थित होते. तसेच कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यास सर्वांनी मोलाचे सहकार्य केले अशी प्रतिक्रिया डॉक्टर अरुण पावडे यांनी दिली. रेड क्रॉसची स्थापना 1992 मध्ये झाली आणि दरवर्षी 8 मेला रेड क्रॉस दिवस होतो, जागतिक रोजगार दिवस, आणि दरवर्षीच आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प आणायचो. 1992 पासून आता जर आम्ही बघितलं तर मधात 2-3 वर्ष जर गेले तर दरवर्षी रेड क्रॉसचा ब्लड संकलन दिवस किंवा 1 मेला ब्लड डोनेशन घेतो आम्ही 8 मेला. त्यानिमित्त जवळपास म्हणाल तर आज 3 ते 4 हजारच्या दरम्यान तर आम्ही डिफरंट ब्लड डोनेशन. यावेळेस कीप ह्युमॅनिटी अलाइव्ह असं घोषवाक्य आहे रेड क्रॉसचं यावर्षीचा रेड क्रॉस डेला. हे तर बघायला तर मानवता जिवंत ठेवली. आज जर बघितलं तर आपण हे ब्लडचं डोनेशन करत होतो. आधी तेव्हा फक्त एक ब्लड एकाच माणसाला द्यायचं, पण आता डिफरंट कॉम्पोनंट्स डिफरंट तयार करतात आणि एका ब्लडवरून 4-5 लोकांना जीवन आणले. तर नुसतं ज्यांना सर्जरी आहे त्यांना ब्लड लागतं असं नाही. आता हिमोफिलिया आहे, आपण बघतोय की डेंगूमध्ये त्याचे प्लेटलेट लोकांची कमी झालेली आहे. पुन्हा ल्युकेमिया म्हणजे ब्लड कॅन्सर आहे. अशा लोकांना ब्लडच्या डिफरंट कॉम्पोनंटची जरूर. त्यामुळे त्यांची ती पूर्तता करण्याकरता रक्तदान हे अत्यंत श्रेष्ठ दान आहे. तर आपण ते देत गेलो तर या लोकांचे जीवन आपण वाचू शकतो आणि सुधारतो. ही संकल्पना समोर ठेवून आर्वी रेड क्रॉस दरवर्षीच रेड क्रॉस हा ब्लड डोनेशन कॅम्प घेतो आणि याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. जवळपास आम्ही मागल्या 2-4 वर्षात बघतो की 100च्या वर लोक, आणि आज तर आश्चर्य आहे की तरुण मुलं, लहान मुली आणि कपल्स हे स्वतः येऊन आज रक्तदान करतात आहे. आणि आताच आम्ही 100च्या वर 100 पास केलो आहे. आम्हाला वाटते की 120-130 पर्यंत आज इथे लोक तर मला सर्वांना धन्यवाद द्यावेसे वाटते आणि मला त्यांचा आभार सुद्धा मानावासा वाटते आणि अभिनंदन करावं वाटतं की आधीमध्ये ही संकल्पना जी आम्ही सुरू केली ती इतकी वाढलेली आहे आणि इतके लोक उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहे. त्या आधीमध्ये नेहमीच वर्षभर डोनेशन कॅम्प सुरू असतात आणि त्यातला एक आमचा देण असतो. तेव्हा आपण आधीच्या जनतेने आम्हाला प्रतिसाद दिला. आज रक्तांतो बऱ्याच लोकांचं प्राण वाचवलं, त्यांचं जीवन सुखवलं. त्यांना धन्यवाद देतो, आभार मानतो. आपण सर, इथे जो कार्यक्रम झाला तो या कार्यक्रमामध्ये ज्यांनी सहभाग केलाय याचं श्रेय कोणाला देते? हे एक संघटित काम, ही संघटना आहे, म्हणजे एक सामाजिक संघटना आहे की ज्यांचे अध्यक्ष आर्मीतले बघा तर HDO आहे, तर राष्ट्रीय लेवल बघा तर राष्ट्रपती आपले अध्यक्ष आहे, स्टेटच्या लेवलला राज्यपाल अध्यक्ष आहे, डिस्ट्रिक्ट लेवलला HDO आपले कलेक्टर आहे आणि ते HDO. आता ही एक संघटना आहे. आम्ही जे विविध क्षेत्रात सामाजिक काम करण्याचे लोक हे जमा झालो, हे सगळं श्रेय या आमच्या स्वयंसेवकाला आहे आणि त्यात आर्मीच्या जनतेला आहे की त्यांनी इतका सुंदर प्रतिसाद देऊन इतक्या लोकांना आज जीवनदान द्यायला. आणि आजच्या कार्यक्रमाला आपण काही लोकांना प्रोत्साहन म्हणून काही वस्तू देण्याचा संकल्प केलेला होता, त्याबद्दल माहिती द्या ना. तर तुम्हाला कल्पना असेल मागील आपल्या 2 वर्षापूर्वी आपल्या इथे कोरोना खूप जास्त वाढला, लोकांचा ऑक्सिजन कमी व्हायचं, त्यांचा पल्स वाढायचा. त्यामुळे आम्ही यावेळेस विचार केला की सगळे लोक अवेअर झाले की SpO2 काय आहे, पल्स रेट किती आहे, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन शरीरातलं कसं असावं. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ऑक्सिजन आज आम्ही त्यांना देतो आहे की आपल्या वर्षी प्रत्येक लोकांना आज ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पाहण्याकरता पल्स ऑक्सिमीटर आम्ही दिलेला आहे. त्यात तुम्हाला तुमचं ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर कळेल आणि तुमचं पल्स रेट कळेल. तेव्हा आजूबाजूला कोणालाही जरी काही प्रॉब्लेम आला तर मग ते लोक जाऊन तुम्ही आमच्या बाजूला बोलला तर श्वास घ्यायला त्रास झाला, त्याचं ऑक्सिजन कमी झालं का हे तुम्हाला कळेल, तिथं पल्स रेट वाढलं किंवा कमी झालं हे कळेल. त्यामुळे आम्ही पल्स ऑक्सिमीटर प्रत्येक बोलणार. आणि भविष्यातही तुम्ही अशाच पद्धतीने हे समज चालवणार आहात तर लोकांनी तुम्हाला याचा प्रतिसाद द्या म्हणून काय आव्हान करा? आव्हानित करतो. बघा, तुमचा जे रक्तदान श्रेष्ठ दान आहे तर बाकी सामाजिक उपाय जो आम्ही चालवतो
आम्ही डिफरंट कॅम्प घेतो. जिथे कुठे आग लागली किंवा जिथे पूर आला त्या लोकांना जाऊन ताबडतोब आम्ही मदत करतो. आणि बऱ्याच वेळा आम्हाला आमच्या महाराष्ट्र रेडक्रॉसकडून किंवा सेंट्रल रेडक्रॉसच्या रेडक्रॉस सुद्धा अशा प्रकारची मदत येते. त्यामुळे लोकांना आव्हान करेल की जेव्हा अशी कुठे नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा आमच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही या लोकांना मदत करा अशी मी त्यांना विनंती करतो. यावेळी जागतिक रेड क्रॉस दिनानिमित्त रक्तदान शिबिरामध्ये उपस्थित पत्रकार बंधूंना भेटवस्तू म्हणून पल्स ऑक्सिमीटर देण्यात आले, तर सर्व रक्तदात्यांना ऑक्सिमीटर व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यावेळी जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज ब्लड सेंटरच्या डॉक्टर पौर्णिमा पांडे, डॉक्टर सुमित नसेरी, डॉक्टर प्राजक्ता घेवाडे, डॉक्टर शैली तिवारी, भूषण राऊत, विनोद भेसेकर, तर डॉक्टर गडेवार रक्त केंद्र यांच्यातर्फे डॉक्टर रणदिवे, भंडारकर, प्रिया थुल, नितीन दावंडे, प्रवीण पाटील, श्रीपद इत्यादींनी उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केले. तसेच आर्वीचे अध्यक्ष प्रशांत सवालाखे, आमदार दादाराव केचे, डॉक्टर श्यामसुंदर भुतडा, प्रशांत सोनटक्के, विजूभाऊ वाघमारे, बबलू ठाकूर, जितेंद्र ठाकरे यांची विशेष उपस्थिती होती. तसेच नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहून रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचं कौतुक म्हणजे येथे विवाहित जोडप्यांनी व तरुण युवक युवतींनी रक्तदान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. ब्युरो रिपोर्ट, गरजा महाराष्ट्र 24 न्यूज, आर्वी. ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल.